टेट 2025 साठी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आपण घेत आहोत, जेणेकरून तुमचा सराव झाला पाहिजे. हे एकमेव उद्दिष्ट त्याच्या मागे आहे. गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स प्रश्नांचा सराव IMP क्वेश्चन्स आपण बघत आहोत. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपण चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्टचा घेतलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये CI म्हणतो. ओके, आता चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर सर्वप्रथम काय करायचं, टार्गेट आहे आपलं ते म्हणजेच हे टक्के. 15% विचारलेलं आहे. या ठिकाणी 2%, 3% काही विचारलं जाऊ शकते. 15% आहे म्हणून काय करायचं, याच्यामध्ये 100 ऍड करायचे आणि 100नेच त्याला भाग द्यायचा. आता काय होणार मग याचं, 15चे होणार आहे 115 आणि डिवायडेड बाय होणार आहे 100. याचं कॅल्क्युलेशन पण या ठिकाणी करा. 5 दूनी 10, 5 3 15 आणि 5 दूनी 10 म्हणजे इथं 20 आले. 23 भागिले 20 असं या ठिकाणी कॅल्क्युलेट झालं. आता हे 23 भागिले 20च घेऊन पुढे जायचं. मग काय करणार तुम्ही, 23 भागिले 20 आपण केले. आता 23 भागिले 20 म्हणजे 15%. 15% म्हणजे 23 भागिले 20. किती वर्षासाठी चक्रवाढ व्याज आहे, तर 2 वर्षासाठी आहे म्हणून गुणिले 2दा याचा गुणाकार करायचा. जर 3 वर्षासाठी असेल तर 3दा गुणाकार करा. आपण 2 वर्षासाठी आहे म्हणून 2दा केलेला आहे. 4 वर्षासाठी असतं तर 4 वेळेस सुद्धा केलं असतं. गुणिले जेवढी काय रक्कम आपण घेतलेली असेल ते प्राइम व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची 5200. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मायनस 5200 पुन्हा वजा करायचे या ठिकाणी. आता बघा, हा 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. बे 1 बे दोन्ही 4 इथं 4 करून घेतले आणि 4 1 4 4 1 4 उरला 1 4 3 12. या ठिकाणी इज इक्वल टू 23 गुणिले 23 गुणिले 13 आलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर वजा 5200 आपल्याला करावं लागेल. आता 23 गुणिले 23 म्हणजे 23चा वर्ग आणि 23चा वर्ग तुमच्या पाठच आहे, ते म्हणजे 529 गुणिले किती 13. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5200 आपण शेवटी वजा करणार. 13 9 117 हा चला आले 11 इथे लिहून घेतो. 13 दोन्ही 24, 24 आणि 11 होतात किती 37. हे 7 इथे लिहिले. आता पुन्हा हातचे 3 आले. 13 पंचे 65, 65 ने हे 3 होतात 68. 6877 रुपीज ही परतफेड करावं लागेल जर तुम्ही 5200 रुपये 15% वार्षिक व्याज दराने 2 वर्षासाठी घेतले असाल तर. 2 वर्षानंतर मग त्याच्यातून हे 5200 प्राइम व्हॅल्यू जी आहे ते वजा करावी लागेल. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर 7तून 0 गेला 7 राहिले, इथे सुद्धा 7च राहिले. 8तून 2 गेले 6 राहिले आणि इथं राहिला 1. 1677 हे आलं कंपाऊंड इंटरेस्ट. आपण डी मध्ये त्याचा आन्सर राईट दिसून येते. याच पद्धतीने तुम्ही सॉल्व करा. कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला लावण्याची या ठिकाणी काही गरज नाही पडत. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, हा प्रश्न आहे सुमारे किंमत म्हणजेच अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढण्याच्या संदर्भात. याचं दुसरं नाव आहे अंदाजे मूल्य काढणे म्हणजेच अप्रोक्सिमेशन नावाचं चॅप्टर तुम्हाला आलं पाहिजे. अप्रोक्सिमेशन नावाचं चॅप्टर असं सांगतं की पॉइंट नंतर जर का 0 1 2 3 4 असेल तर पॉइंट नंतरचा भाग पूर्ण डिलीट करून टाका. इथे तशी पोझिशन आहे, कट केला. इथे मात्र तशी नाही, इथे तशीच आहे की 0 नंतरचा भाग डिलीट होतो. मात्र पॉइंट नंतर जर 5 6 7 8 9 जर अंक आलेला असेल तर त्याला कट करा, मात्र आधीचा 1 न वाढवा. म्हणजे या ठिकाणी 17 होणार. या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी 17 होणार. बस. आता या ठिकाणी 25चा वर्ग थेट मी लिहून घेतोय. 25चा वर्ग किती, तर 625. आपली एक्झाम ऑनलाईन असल्या कारणाने काही गोष्टी आपण व्हिज्युअली सॉल्व्ह करायच्या असतात. 25चा वर्ग 625 अधिक 17चा वर्ग मित्रांनो पाठच पाहिजे 289 वजा 13चा वर्ग तुमच्या पाठ पाहिजे 169 बरोबर x प्लस. या ठिकाणी हे कॅल्क्युलेट डायरेक्टलीच आपण व्हिज्युअली करायचं. 9 8 72 म्हणजे इथं आले 8. या ठिकाणी बेरीज करताना 9 आणि 5 म्हणजे 14 हा चला 1, 9 आणि 2 किती 11 हा चला 1 आणि या ठिकाणी किती 9. 914 आले वजा 169 बरोबर x प्लस 8. याची वजाबाकी करावी लागेल. 4तून 9 जात नाही, 14तून 9 गेले 5 राहिले हा चला 1, 11तून 7 गेले 4 राहिले हा चला 1. या ठिकाणी 745 आले. ठीक आहे, बरोबर x प्लस 8. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बेसिक यूज करावं लागेल.
जर +8 बरोबरच्या चिन्हाचे इकडे आहे आणि आपल्याला जर इकडे न्यायचे असेल तर त्याच्याला प्लस ठेवतात मायनस. सो मायनस या ठिकाणी टाकले. सो एक्स बरोबर किती येते बघा, 8 आणि 7 15, हा चॉल एक या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 7, 737 एक्स इज इक्वल टू राईट येते. म्हणजेच अंदाजे मूल्य आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट तिसरा प्रश्न. या तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हणणार की बाबा हा प्रश्न आहे तरी कशाचा, तर हा प्रश्न आहे असमानतेचा, असमानता. आणि त्याला इंग्लिशमध्ये इनइक्वॅलिटी असं म्हटलं जाते, इनइक्वॅलिटी. आणि इनइक्वॅलिटीचे प्रश्न हे व्हिज्युअली सॉल्व्ह करायचे असतात खऱ्या अर्थानं. पण आपण त्याला थोडासा आधार देऊ, थोडासा ग्राफिंग करू. PT यामध्ये काय करायचं की सर्वप्रथम लक्षात घ्यायचा तो निष्कर्ष, देन मग स्टेटमेंटकडे जायचं. निष्कर्षामध्ये पहिल्या निष्कर्षामध्ये सुरुवात P ने झालेली आहे, एंडिंग T ने झालेली आहे. बघूया आपण इथं PT कुठे आहे, तर इथे P आहे आणि इथे T आहे, म्हणजे एवढा पार्टच फक्त विचारात घ्यायचा. मात्र सुरुवात P ने झाल्या कारणाने आपल्याला असं रिव्हर्स जावं लागेल, मागे मागे जावं लागेल. मागे मागे जर जायचं असेल तर मित्रांनो त्याचे साईन चेंज होणार. इथं असं असं चाललो आपण, आता लेस दॅन आहे तर ग्रेटर दॅन एस म्हणायचं आणि लेस दॅन आहे तर ग्रेटर दॅन T म्हणायचं. आता या ठिकाणी बघा P आणि T च्या दरम्यान कोणकोणते साईन आले, तर इज इक्वल टूचं, ग्रेटर दॅनचं आणि ग्रेटर दॅनचं. अशा वेळेस जर ग्रेटर दॅनचं साईन सेपरेट जर आलं असेल तर त्यालाच वेटेज द्यायचं. म्हणजेच याला वेटेज द्यायचं आधी, याला नंतर द्यायचं आणि इज इक्वल टूला त्याला नंतर द्यायचं. मग या ठिकाणी याला लेस व्हॅल्यू, याला हे कट केलं तर असं येतं. सो प्रॉपर आन्सर येते, प्रॉपर निष्कर्ष येतो P इज ग्रेटर दॅन T. P इज ग्रेटर दॅन T हा खरा निष्कर्ष झाला, जो तंतोतंत मॅच होतो याला. म्हणून फर्स्ट कॉन्क्लुजन राईट येते. सेम टू सेम आपण सेकंड कॉन्क्लुजनकडे जाऊ. ए पासून तर ओ पर्यंतचा विचार करूया. आता ए पासून तर ओ पर्यंतचा विचार करत असताना आपण ए पासून तर इथपर्यंत जाणार, म्हणजे एवढाच भाग आपण विचारात घेणार. परंतु जाताना मात्र आपण रिव्हर्सला जाणार, म्हणजेच मागे मागे जाणार. आता ए लिहून घेतला, मागे जायचं आहे कारण ए पासून तर ओ पर्यंत जायचं आहे, म्हणून ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं स्मॉलर दॅन इज इक्वल टू एच म्हणणार. इथं ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन जी म्हणणार, इथे स्मॉलर दॅन जे म्हणणार, इज इक्वल टू P आणि इज इक्वल टू ओ झालं. ए पासून तर ओ पर्यंत विचार जर केला, ए पासून तर ओ पर्यंत कोणकोणते चिन्ह आले बरं, तर हे लेस दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन आणि इज इक्वल टू आलं. म्हणून ए पासून तर ओ पर्यंत विचार काय करायचा आहे की जर असे साईन आले तर मी इथं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बाबा रे लेस दॅनचं साईन आलं तर त्याला आधी महत्व द्यायचं, लेस दॅन इज इक्वल टू आलं तर मग हे जर नसेल तर मग याला महत्व द्यायचं, नाही तर मग यालाच महत्व. सो याला महत्व नाही, हे दोन सारखे आहे म्हणून हा कट केला. म्हणून ए इज लेस दॅन ओ हा झाला फायनल खरा निष्कर्ष आणि तो तंतोतंत इथं लागू पडतो. म्हणून हे पण राईट आन्सर आहे. फक्त निष्कर्ष एक खरा आहे का नाही, दुसरा खरा आहे का नाही, तर दोन्ही खरे आहे. म्हणून बोथ कॉन्क्लुजन्स आर फॉलोज. इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा. हा प्रश्न अतिशय सोपा असतो, मात्र याची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहित पाहिजे. काय विचारलं गेलं तर सुनील विचारलं गेलं. कशाचा प्रश्न आहे, कोडिंग डिकोडिंगचा आहे, कोडिंग डिकोडिंगचा आहे. आता हा प्रश्न ऑनलाईनच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला व्हिज्युअली सॉल्व्ह करायचा आहे बघितल्याबरोबर. मी मात्र त्याला माझ्या स्ट्रॅटेजीने सांगतो, कारण की मला याच्यावर कटकूट करता येते, तुम्हाला करता येणार नाही. तुमच्याजवळ एक पेज असणार आहे, त्याच्यावर जर का तुम्ही डबल लिहून घेतला तर तुमचा वेळ खूप वाया जाणार आहे. म्हणून याला व्हिज्युअली सॉल्व्ह करा. कसा की सुनील आहे कुठं, तर सेकंड ट्रॅकमध्ये आहे. इथे तुमची दृष्टी गेली, नजर गेली आणि सुनीलच्या आजूबाजूचे जे इज ड्रिंकिंग माझं आहे हे तुम्ही कट करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे पहिल्याच ट्रॅकमध्ये ड्रिंकिंग दिसते, दुसरीमध्ये ड्रिंकिंग दिसते, तिसऱ्यामध्ये सुद्धा ड्रिंकिंग दिसते. म्हणून ड्रिंकिंग 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 तिन्ही तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये घेणार आणि मग त्याचे जे डी कोड आहे त्याच्यामध्ये कोण सिमिलर आहे तिघांमध्ये, लिम्पोकिन हे हेटला पोकिन, पोकिन पोकिन सापडला. त्याच्यानंतर लेट लिप पोट किन, म्हणजे तुमच्या डोळ्यात डायरेक्ट दिसून येते की किन 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 म्हणजे ड्रिंकिंग, किन 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 म्हणजे ड्रिंकिंग. तुम्ही थोडंसं बाजूला खाली लिहून टाकणार किन म्हणजे ड्रिंकिंग, ज्याचं महत्व नाही, परंतु आपल्याला ड्रिंकिंग हटवा लागते म्हणून आपल्याला विचार करावा लागते. नंतर माझा, माझा हा शब्द या ठिकाणी इथं तुम्ही कट करणार आणि लगेच बघणार की कुठे माझा आहे, तर इथे माझा आहे. मग इथे उरले किती, तिघच जण. इथे आहे किती, तर तिघच जण. याच्यामधले कोणते मॅच होणार, तर हेट लापो रेट लिम ला, तर ला ही तर जातो, म्हणजे ला म्हणजे होते माझा, ला म्हणजे होते
माझा. ला म्हणजे जर माझा होत असेल तर तुम्ही 1 नंबरचा आन्सर देणारच नाही. दुसरी गोष्ट, सुनील इज ड्रिंकिंग माझामध्ये हेटला पोकिनच येते, हेट येते, नाही तर ला येते, नाही तर पो येते, नाही तर किन येते. हे कधी येणारच नाही, म्हणजे 3 सुद्धा आन्सर तुम्ही देणार नाही. आता आन्सर तुमच्याला फिक्स येते 2 किंवा 4. जर 2 मधलं नाही आलं तर 4 येणार. ओके, आता उरला आहे इज. इज कुठे दिसतो तुम्हाला? तर पहिल्या याच्यामध्ये इज दिसतो आणि या स्वतःच्या याच्यामध्ये इज दिसतो, बाकीचं तुम्हाला कुठे इज दिसत नाही. म्हणून फर्स्ट मध्ये कोण कोण उरलं? लिम्पो हे. सेकंड मध्ये कोण कोण उरलं? फक्त हेट पो. म्हणजे पो म्हणजे इज होते, पो म्हणजे होते इज, पो म्हणजे काय झाला? इज झाला. मग आपला मार्ग तर या ठिकाणी जो खडतर मार्ग होता आता तो सुकर झाला, कारण की सुनीलचे आजूबाजूचे सगळे निघून गेले, इकडचे सुद्धा निघून गेले. मग काय उरलं? तर सुनीलसाठी हेट उरलेला आहे. म्हणून आपल्या दृष्टीमध्येच दिसून येते हेट म्हणजे सुनील. म्हणून हा जो आन्सर, या प्रकारच्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही विदिन सम सेकंद मध्ये काढू शकता. मात्र याची प्रॅक्टिस तुमच्याला किमान 100ची झाली पाहिजे, आणि ती मी प्रॅक्टिस पुरवतो जर का तुम्ही माझ्यावाली टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर. येस, नेक्स्ट टेट 2025 साठी टेस्ट सिरीज मित्रांनो लॉन्च करण्यात आलेली आहे. एकूण तुम्हाला 200 गुणांचे 10 पेपर मिळतात. तुम्ही जॉईन केल्याबरोबर तुम्हाला प्रॅक्टिससाठी 5 पेपर मिळतात. प्रत्येक पेपरमध्ये 200 प्रश्न 200 गुणांसाठी 2 तासासाठी विचारण्यात आलेले. ही जी टेस्ट आहे तुम्ही मोबाईलवर सोडवू शकता, लॅपटॉपवर सुद्धा सोडवू शकता. मी कॉन्फिडन्सली सांगतो की याच्यातला प्रत्येक प्रश्न हा मॅच होतो, तो म्हणजे IBPS पॅटर्ननुसार. कारण की मराठी असेल, इंग्रजी असेल, त्या ठिकाणी सुद्धा मी IBPS पॅटर्न फॉलो केलेला आहे. मराठी म्हणजे तुम्हाला पॅराजंबल विचारलं गेलेलं आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला पॅराजंबल्स विचारलं गेलेले आहे, पॅरेग्राफ सुद्धा टाकण्यात आलेला आहे, फंक्शनल ग्रामर आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पॉटिंग एरर विचारण्यात आलेले आहे, CDP सुद्धा उपयोजनात्मक विचारण्यात आलेले आहे. काही प्रश्न महत्त्वाचे ते जीकेचे सुद्धा टाकण्यात आलेले आहे. खास करून मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे प्रश्न आहे. मॅथमॅटिक्समध्ये सिम्प्लिफिकेशन, ॲप्रोक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यानंतर टॅब्युलेशन म्हणजे सारणी वगैरे जे आहे, डाटा इंटरप्रिटेशनचा भाग, ते सुद्धा प्रश्न 30 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. आणि रिझनिंगचे 80 प्रश्न या ठिकाणी परफेक्ट आणि परफेक्टच विचारण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट 15 मार्क्ससाठी वेटेज आहे. पझल 1 किंवा 2 विचारले जातात, म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचं नॉन व्हर्बल जो पार्ट आहे तो सुद्धा याच्या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणजेच 200 गुणांचा पेपर एकदम IBPS पॅटर्न प्रमाणे त्या ठिकाणी कव्हर होतो तुमचाला. आता जर तुम्हाला 7709119501 वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही इच्छुक असाल तर हे पेपर घेण्यासाठी. याची खासियत अशी की हा पेपर तुम्हाला लॅपटॉपवर सोडवता येतो. लॅपटॉपवर तुम्ही व्हॉट्सअप ओपन करायचं, डायरेक्टली लिंक त्या ठिकाणी मिळणार. टच केलं की तुमचं नाव टाकलं, पासवर्ड टाकलं की तुमचा पेपर स्टार्ट होऊन जातो. ठीक आहे, चला पुढे. आणि एक महत्त्वाचं, येस, सुरुवातीचे पेपर तुम्हाला 5ही पेपर मिळतात. पेपर 1 ते 5 लगेच मिळतात. आणि उरले काय 6 ते 10 पर्यंतचे पेपर हे शेड्यूलनुसार आहे. 18 मे पासून 18 मे ते 18, 19, 20, 21 आणि 22 मे पर्यंत मॉर्निंगला 8 ते 10ला डेली पेपर असेल. 8 ते 10ला डेली पेपर असेल. आणि याचं एक्सप्लेनेशन लगेच तुम्हाला यूट्यूबवर दिल्या जाते. पुढे जाऊया लाईव्ह मध्ये. 3x² + 8x + 4 = 0, 4y² - 8y + 3 = 0. मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे? हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनशी रिलेटेड. क्वाड्रॅटिक इक्वेशनशी रिलेटेड. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे स्वतः वर्ग समीकरणे किंवा द्विघात समीकरणे. यामध्ये तुलना करून आन्सर काढायचं असते. ऑप्शन आपल्या पुढे आहे, 5 पैकी जास्त ऑप्शन राहत नाही आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 4च ऑप्शन विचारलेले असतात. आता 3x² + 8x, आता इथं बघा 4 3 किती म्हणणार आपण? 12 घेणार. या ठिकाणी 4 3 किती घेणार? 12 घेणार. असे लिहून टाकायचे. फर्स्ट टू लास्ट याचा मल्टिपल करायचं आणि लिहून टाकायचे. त्याच्या खाली असा गोल पाडायचा, त्याच्या खाली असा गोल पाडायचा. आता जो हा 8 आहे इथे लिहायचे. इथे जे -8 आहे ते -8 इथे लिहायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी प्लस प्लस आहे तर फॅक्टर हे मायनस मध्ये येणार. इथे मायनस प्लस आहे तर या ठिकाणी फॅक्टर हे प्लस प्लस आहे तर प्लस प्लस मध्ये येणार, मायनस प्लस आहे तर मायनस मध्ये येणार. आता आपल्या डोक्यामध्ये असे काही 2 घटक आले पाहिजे की ज्याचा गुणाकार 12 आणि बेरीज 8 असली पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये sin 2 12 आले. sin 2 12 म्हणजे गुणाकार 12 झाला आणि लगेच बेरीज बघितली तर 8 झाली, म्हणजे माझं इथं मॅच झालं. आता या ठिकाणी सुद्धा सेम टू सेम तसंच 4 3 12 8 8च आहे,
म्हणजे काही फरक नाही, फक्त चिन्हांचा फरक आहे। या ठिकाणी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये 6 दोन्ही 12 आणि 6 2 किती झाले तर 8 झाले, गुणाकार आणि बेरीज बरोबर झाली। आता असं वाटतं की सगळे सिमिलर असेल, परंतु सिमिलर असतेच असं नाही। या ठिकाणी दोन्ही प्लस प्लस मध्ये आहे म्हणजे फॅक्टर सुद्धा प्लस प्लस मध्येच आहे, मात्र हे मायनस प्लस मध्ये आहे म्हणजे हे दोन्ही फॅक्टर मायनस मायनस मध्ये येणार। आता फॅक्टर म्हणजे अवयव, अवयवांच्या विरुद्ध मुळे असतात, म्हणजे फॅक्टर्सच्या विरुद्ध काय असते तर रूट्स असतात, आणि रूट्स काढल्यानंतरच आपण कंपॅरिझन करू शकतो। या ठिकाणी x बरोबर आणि x1 बरोबर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल। या ठिकाणी x म्हटलं तर हा जो प्लस जो आहे तर इथं -6 होणार, इथे -2 होणार, इथे y आणि y1 आपल्याला घ्यावं लागेल, मायनस मायनस आहे तर या ठिकाणी +6 होणार, इथे 2 होणार, +2 होणार, कारण की चिन्ह बदल होतो। आता याला भागिले 3 आहे म्हणून याला भागिले 3 केले म्हणजे आपला प्रॉपर आन्सर आला इथं -2, x बरोबर -2। याला सुद्धा भागिले 3च करावं लागेल, मग याच्याच ठिकाणी आपला प्रॉपर आन्सर काय ते 2/3, इथं 0 पॉईंट म्हणजे 20 झाले, 3 × 18 म्हणजे -0.66 येते मित्र। या ठिकाणी x बरोबर एवढं आणि x1 बरोबर एवढं, -0.66। आता या ठिकाणी लक्षात घ्या की y साठी सुद्धा तसंच करावं लागेल आपल्याला। हा जो चिन्ह बदल केला याला डिवायडेड बाय इथं 4 करावं लागेल, आहे की नाही। 2 2 4, 2 3 6, 3/2 म्हणजे 1.5 म्हणजे 1.5, चिन्ह बदललं म्हणजेच तिथं प्लसचं झालं। 6/4 केले तर 2 2 4, 2 3 6, 3/2 म्हणजे 1.5, आणि हे जे 2 आहे 2 सुद्धा 4 करावं लागेल, म्हणजे 2 1 2 2 4 म्हणजे एक तर हाफ आला म्हणजे इथं 0.5, म्हणजे आपल्याजवळ व्हॅल्यू काय आली y बरोबर 1.5 आणि y1 बरोबर 0.5। आता कंपॅरिझन करणं खूपच सोपं जाते। मी बघा इथं बाजूला लिहून घेतो कंपॅरिझनसाठी असं, x आणि x1, y आणि y1। x ची व्हॅल्यू किती -2 आणि y ची व्हॅल्यू किती -0.66, x1 ची, y ची व्हॅल्यू किती 1.5 आणि y1 ची व्हॅल्यू आलेली आहे 0.5। मित्रांनो आता x y असं सरळ हे करायचं कंपॅरिझन पहिले, तर हे -2 हे 1.5 पेक्षा लहान आहे म्हणून असं लाईन चिन्ह आलं। देन अशी कंपॅरिझन करायची दोघांची, हे सुद्धा या ठिकाणी -2 हे लहानच आहे म्हणून पुन्हा याच्यावर असंच हे करतो मी, इथे सुद्धा स्मॉलर दॅनचं आलेलं आहे, इथे सुद्धा स्मॉलर दॅन आलेलं आहे म्हणून इथं असंच केलं। म्हणजे पहिलं x आणि y चा जर विचार केला तर पहिला असा आला, दुसरा सुद्धा असाच आला, तिसरा आता -0.66 आणि हे इथे सुद्धा लहानच येतं आणि इथे सुद्धा लहानच येतं, कारण की इकडची व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या कारणाने लहानच येणार आहे, म्हणून प्रॉपर आन्सर येते x इज लेस दॅन y। या पद्धतीने तुम्ही त्याचं आन्सर काढायचं असते। सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। मी सांगितलेली पद्धत हे यूज करा, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढत असाल, तुम्हाला जर जे सोयीस्कर वाटले ते पद्धत तुम्ही यूज करू शकता, मात्र माझ्या विद्यार्थ्यांना याची सवय आहे म्हणून मी याच पद्धतीने सांगतो, याच्यामुळे वेळ कमी लागतो, लगेच आन्सर निघते आणि ॲक्युरेसी सुद्धा येते। सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बरोबर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न आहे, अचूक मूल्य काढण्याची गरज नाही, म्हणजेच हा आहे अप्रोक्सिमेशनचा प्रश्न, अंदाजे मूल्य काढण्याचा प्रश्न, अंदाजे मूल्य काढण्याचा प्रश्न, ओके, अप्रोक्सिमेट व्हॅल्यू। आता या ठिकाणी अंडर मध्ये x आहे, मी लिहून घेणार अंडर मध्ये x, 27.99 आहे म्हणजे याच्याला होणार आहे 28, आणि डायरेक्टली मी थेट वर्गच काढतो की 28चा वर्ग येतो 784 वर्ग, 28चा वर्ग किती झाला 784। देन मायनस या ठिकाणी 1180 येतात कारण की हा भाग कटतोय, प्लस या ठिकाणी 20च दिसतात आणि 20चा वर्ग येतो या ठिकाणी 400। आता आपल्याला काय करायचं आहे की ॲक्च्युअली वजाबाकी करायची आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली, 1180 मधून 784 वजा केले तर 6 हातचा 1 9 1 10 18 हातचा 1, 11तून 8 गेले 4 राहिले, 496 येतात। सॉरी 11तून 8 गेले, 8 आणि 4 इथे 3 राहतात, 8 आणि 2 10 आणि 11, 396 आले, 396 आले, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं, प्लस 400 येते। आता याच्यावर जर कॅल्क्युलेशन केलं तर मायनस प्लस मायनस होते बघा, मायनस प्लस इज इक्वल टू मायनस, 400 मधून 396 जर आपण काढले तर इथे 4 उरतात, 4 उरले रे उरले,
पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. मोठी संख्या प्लसमध्ये म्हणून 4चे 4च ठेवले. आता या स्टेप्सवर तुम्ही सगळेजण आलात. इथे काय आहे, इथे कोणतं बेसिक आहे. जर आउटरमधली व्हॅल्यू जर अंडर रूटमध्ये असेल म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये असेल तर त्याला कट करायचं, बाहेरच्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे देअरफॉर x बरोबर 4चा वर्ग 16 येते. हे आन्सर येते मित्र, राईट. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी केअरफुल राहा फक्त या ठिकाणी. 7वा प्रश्न. 1250 या रकमेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज फाइंड आउट करायचं आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बिकॉज आपल्याला 5% वर क्रिया करायची आहे. या 5% मध्ये 100 ऍड करायचे आणि 100 डिवाइड करायचे. मग काय स्वरूप प्राप्त होईल, 5 चे होणार आहे 105 डिवायडेड बाय 100. या ठिकाणी 5 2 10, 5 1 5, 5 2 10 आणि इथं 0. 21/20 आले. देअरफॉर 21/20 2 वर्षासाठी आहे म्हणून 2दा गुणाकार करा. 21/20 गुणिले 21/20 गुणिले जेवढे पैसे घेतले असेल तेवढे पैसे इथं टाका आणि केल्यानंतर इथं हीच व्हॅल्यू रिपीट करायची मायनसमध्ये. झालं. आता बघा या ठिकाणी आपण भाग देऊ शकतो. 1250चा आहे, पॉईंटमध्येच आन्सर येणार म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन हे थोडंसं असेल थोडंसं. आता या ठिकाणी कितीने भाग देणार, तर मला तर या ठिकाणी डायरेक्टली मी 4ने पण भाग देऊ शकतो. ठीक आहे, किंवा आपण या ठिकाणी भाग वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. ठीक आहे. आता 5 चूक 20, 5 2 10, 5 5 25 आणि इथे 0 असा मी भाग दिला 5चा. या ठिकाणी सुद्धा 5 चूक 20, 5 5 25 आणि इथं 50चा भाग केला. आता या ठिकाणी आपण 4चा भाग या ठिकाणी देऊया का, हो देऊ. 4 1 4, 4 25, पॉईंट दिला तर 1 चे झाले 10, 4 2 8, पुन्हा 2 उरतात होतात 20 आणि 4 25, 5.25 आले. सेम टू सेम इथं 5.25 येणार. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो, आता आपण अशा स्टेप्सवर आलो की देअरफॉर 5.25 गुणिले 5.25 गुणिले 50 आणि त्याच्यातून मग जे काही असेल ते शेवटी वजा करावं लागते. आता मला सांगा की 5.25 गुणिले 5.25 हे थोड्या वेळासाठी याचा पॉईंट निग्लेक्ट करा आणि फक्त 525चा स्क्वेअर करा. म्हणजे मी जर म्हटलं इथं 5.25चा स्क्वेअर गुणिले 50 तरी सुद्धा आपल्याला काढता येते. आता याचा जर स्क्वेअर काढायचा असला किंवा डायरेक्टली आपण गुणाकारही केला तरी चालते. मी मात्र तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर काढून देतो. 5 चे 25 लिहून घ्यायचे. इथं असं होतं त्याचा स्क्वेअर. 5 चे 25 लिहून घ्यायचे. या 5 साठी 25 घ्यायचे डायरेक्ट आणि याच्या पुढचा 53 घ्यायचा आणि गुणाकार करायचा आणि तो याला अटॅच करायचा. 53 दोन्ही किंवा मग डायरेक्ट इथंच कॅल्क्युलेशन करतो. 3 2 6 आणि 3 5 15 या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. 5 2 10 आणि 1 5 5 25 ने किती 26 म्हणजे 6 5 7 2 म्हणजे आन्सर येते 27 56 25. 27 56 25 म्हणजे 2,75,625. या ठिकाणी 27 56 25. मग पॉइंट 2 अंकानंतर आहे आणि इथं 2 अंकानंतर आहे म्हणून इथं 4 अंकानंतर द्यावं लागते. झालं. 2 2 म्हणजे 2 2 4 म्हणजे मागून 4 अंकानंतर गेले. गुणिले आता 50 केलं का आपल्याला आन्सर येते. आता इथं काय करूया आपण, पुन्हा गुणाकार करू. 27 56 25 पॉइंट लक्षात न घेता गुणाकार करणे केव्हाही योग्य ठरते. गुणिले 50 म्हणजे इथं 0 आला. या ठिकाणी 5 5 25 2, 5 2 10 2 किती 12, 5 5 25 2, 5 2 10 2 किती 12, हात चालू 1, 5 कम 30 आणि किती 31, 3, 5 5 25 आणि 3 28, 2, 5 35 न 2 37, 3, 5 2 10 3 किती 13 एवढं आलं आहे की नाही. आता एवढं आल्यानंतर मला सांगा की याचं कॅल्क्युलेट आपण असं केलं, मागून 4 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायला लागेल ना, म्हणजे इथं आपण पॉईंट दिला म्हणजे आपल्याला परतफेड किती करावी लागते की 1250 रुपयाची परतफेड आपल्याला 1378 रुपये 1250 पैशामध्ये करावं लागते. 1378 रुपये तर फिक्सच आहे. मग त्याच्यातून आपल्याला रास काढावं लागेल जेणेकरून मग आपल्याला चक्रवाढ व्याज निघेल. 1250 आपण याच्यातून वजा जर केले तर आपल्याला प्रॉपर आन्सर निघते मित्रांनो. इथं 1250 आले म्हणजे तुमचं आन्सर इथं 1250 1250 1250 हा आन्सर येणारच नाही. ठीक आहे. आता इथे आलेले आहे 8, इथे आलेले आहे 2, इथे आलेला आहे 1
128 रुपये पॉईंट 1250 येते. सो प्रॉपर आन्सर येते फर्स्ट. प्रॉपर आन्सर काय येते? फर्स्ट येते. या ठिकाणी तुम्हाला काय त्रास कशाचा गेला असेल? 5% कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्हाला त्रास गेला नाही, फक्त याचा गुणाकार आणि भागाकार देण्यामध्येच तुमचा त्रास गेला. म्हणजे तुमची जर स्पीड इथे असेल, फास्ट आणि ॲक्युरेट जर असेल, तर याचं आन्सर तुम्ही विदिन सम सेकंडमध्ये काढू शकता, है की नाही? अदरवाईज कधी कधी काय होते माहिती आहे का? कधी कधी काय होते की हे जे 5% आहे ना, तर दुसऱ्या पद्धतीने तुमचा लवकर आन्सर निघते. ती पद्धत कशी राहते की याच्यावर काही क्रिया न करता थेट जर आपण 105/100 गुणिले 105/100 गुणिले 1250 आणि वजा 1250 जर घेतलं तरी सुद्धा तुमच्याला सोयीस्कर होऊ शकते. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढा. मी मात्र या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. एकंदरीत आपण 7 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी घेतलेला आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. येणारी जे टेट एक्झामिनेशन आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, सराव करा आणि परीक्षा गुणानुक्रमे क्रॅक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.